नमस्कार मंडळी. तर दत्तप्रभू ओंजळभर भिक्षा का मागत? कारण आपलं आयुष्यच ओंजळभर आहे मंडळी. पण आपल्याला त्याचं मोजमापन अजून देखील कळलेलं नाही आहे. तर पहा, ओंजळ म्हणजे काय? तर आपल्या हाताचे करतल हाताच्या तळव्यावर मावेल एवढेच. तर अध्यात्मात प्रत्येक गोष्टीत समाधान मिळवण्यासाठी जास्तीचं माप म्हणजे करतल. तर करतल म्हणजेच ओंजळभर. ओंजळीत सगळं जग सामावता येतं. त्यातच आपल्या इच्छा, अपेक्षा, स्वप्न आणि समाधान आहे. पहा, आपल्याला तहान लागली तर ओंजळभर पाणी पिलं की तहान भागते. प्रसाद आपण ओंजळीत घेतो. काही सांडत असेल तर सगळ्यात पहिले आपण आपली ओंजळ पुढे करतो. डोळ्यातून अश्रू आले तर त्याच ओंजळीने आपण आपला चेहरा देखील झाकून घेतो. एवढंच काय, तर आपले हृदय देखील ओंजळभरच आहे. तर दत्तप्रभू देखील भिक्षा मागायचे, परंतु ते ओंजळभरच का मागायचे? तर याचा खूप असा सुंदर असा व्हिडिओ आहे. तर खाली मी लिंक दिलेली आहे, त्यावर नक्की क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आवडल्यास आपल्या ह्या देवभक्ती आयुष्य या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या ह्या भक्तीच्या परिवारामध्ये तुम्ही सामील होऊ शकता. नमस्कार मंडळी. तर दत्तप्रभू ओंजळभर भिक्षा का मागत? कारण आपलं आयुष्यच ओंजळभर आहे मंडळी. पण आपल्याला त्याचं मोजमापन अजून देखील कळलेलं नाही आहे. तर पहा, ओंजळ म्हणजे काय? तर आपल्या हाताचे करतल हाताच्या तळव्यावर मावेल एवढेच. तर अध्यात्मात प्रत्येक गोष्टीत समाधान मिळवण्यासाठी जास्तीचं माप म्हणजे करतल. तर करतल म्हणजेच ओंजळभर. ओंजळीत सगळं जग सामावता येतं. त्यातच आपल्या इच्छा, अपेक्षा, स्वप्न आणि समाधान आहे. पहा, आपल्याला तहान लागली तर ओंजळभर पाणी पिलं की तहान भागते. प्रसाद आपण ओंजळीत घेतो. काही सांडत असेल तर सगळ्यात पहिले आपण आपली ओंजळ पुढे करतो. डोळ्यातून अश्रू आले तर त्याच ओंजळीने आपण आपला चेहरा देखील झाकून घेतो. एवढंच काय, तर आपले हृदय देखील ओंजळभरच आहे. तर दत्तप्रभू देखील भिक्षा मागायचे, परंतु ते ओंजळभरच का मागायचे? तर याचा खूप असा सुंदर असा व्हिडिओ आहे. तर खाली मी लिंक दिलेली आहे, त्यावर नक्की क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आवडल्यास आपल्या ह्या देवभक्ती आयुष्य या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या ह्या भक्तीच्या परिवारामध्ये तुम्ही सामील होऊ शकता.